चांगली मॅच आपण आपल्या भेटीला येईल. दोन्ही संघ त्या ठिकाणी तुल्यबळ, दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. रिया 11 प्रभादेवी हा संघ सुद्धा रबर बॉलमध्ये, टेनिस बॉलमध्ये चांगली कामगिरी करताना आपण सातत्याने पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला पाहायचं झालं तर श्री काळेश्वरी महाबळेश्वर हमराज मृत्युंजय हा संघ सुद्धा चांगलं क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. एका बाजूला महेश नानगुडे यांच्यावरती माझा नजर असलेलं सातत्यपूर्ण आपल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. अगदी पाहायचं झालं तर सर्वच आयोजन, अंपायर, कॉमेंटेटर, गुणलेखक, आयोजन कमिटीमधील कार्यकर्ते, खेळाडू सर्वांचाच या स्पर्धेसाठी लाख मोलाचा हातभार लागला आहे. मागच्या मॅच मध्ये पाहायचं झालं तर अतिशय भयंकर पाऊस आणि त्या पावसामध्ये सुद्धा संतोष मगदूम यांची फलंदाजी मात्र अफलातून राहिली होती. या स्पर्धेसाठी पाहायचं झालं तर सर्वच पुरस्कर्ते ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्यांचे सुद्धा आम्ही शतशः आभारी असो. त्याचप्रमाणे जे खेळाडू कालच्या दिवसामध्ये खेळून गेले त्यांचं सुद्धा शतशः आभारी. त्याचप्रमाणे कालच्या दिवसात कुणाल दाते सरांना ऐकलं तर रोशन पातळे सरांना ऐकलं तर तसेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंदू शेट्टे सरांना सुद्धा ऐकलं, ज्यांचा आवाज कोणत्याही क्रिकेटरला हवासा वाटतो. तसेच आज मी स्वतः सिद्धेश शिंदे या स्पर्धेमध्ये आपलं मनोरंजन करताना दिसेल. त्याचप्रमाणे मॅचला सुरुवात होईल. आजच्या दिवसात पाहायचं झालं तर टेनिस क्रिकेटमधील रती महारथी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. केतन म्हात्रेला आपण इन ॲक्शन बघू. त्याचप्रमाणे श्रेयस कदम, ओमकार देसाई, प्रशांत घरत, करण मोरे, त्याचप्रमाणे श्रेयस कदम, थॉमस डायश, अशरफ खान या सर्वांना आपण आज या मैदानावर खेळताना पाहायला मिळेल. श्री काळेश्वरी महाबळेश्वर या संघाकडून सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. महेश नानगुडे आणि दुसऱ्या बाजूला रोहित खरात, ज्यांनी आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मालिकावीराची बाईक सुद्धा मिळवली होती, ते या ठिकाणी खेळण्यासाठी मैदानात उतरले. दुसऱ्या बाजूला महेश नानगुडे कमी वयातच मुळशी बावधनचा माया डॉन म्हणून ज्याची ओळख आहे असा महेश नानगुडे खेळायला मैदानामध्ये पाहतोय आपण.
तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजीसाठी उमेश इलेव्हन संघासाठी सातत्याने ज्यांनी क्रिकेट खेळलं, खार परिसरातील एक डाव्या हाताचे वेगवान गोलंदाज जिम्मी नाटेकर गोलंदाजीसाठी मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. एका बाजूला रिया इलेव्हन प्रभादेवी, दुसऱ्या बाजूला श्री काळेश्वरी महाबळेश्वर. रोहित खरा स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला महेश नानगुडे. सर्वांचं मत या स्पर्धेवरती लक्ष लागले आहेत. आपण पाहतो एका बाजूला पुण्याचा संघ तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील दादर प्रभादेवी मधील एक मातब्बर संघ रिया इलेव्हन प्रभादेवी. जिमी नाटेकर पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवरती खेळलाय फटका आणि सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी समोरच्या दिशेने. निश्चितच 4 धाव मिळाले असते, मात्र रिया इलेव्हन प्रभादेवी संघाकडून क्षेत्ररक्षण करताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं झालंय. सुंदर फटकेबाजी करण्यामध्ये रोहित खरात अगदी मेरिटवर क्रिकेट खेळतात आणि सुंदर फटकेबाजी करण्यामध्ये सुद्धा माहीर आहेत. तितकंच पुण्यामध्ये जाऊन सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलंय. आणि आता महेश नानगुडे, यावेळेला महेश नानगुडे वरळीमध्ये आले आणि वरळीमध्ये चाहूल करून दिले. हो, मी वरळीमध्ये आलोय आणि जिम्मी नाटेकर यांच्या चेंडूवरती प्रहार चढवला. येतोय षटकार, 6 धावा. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि त्या चेंडूला बरोबर मेरिटवर घेतलं आणि सुंदर फटका त्या ठिकाणी महेश यांच्या बॅटमधनं आला आणि षटकार येतोय. धावसंख्या झाली ती 7. पहिलं षटक या ठिकाणी चालू आहे. पाऊस तर मुसळधार आहे, पावसाच्या धारा तर बरंच आहेत. आज महेश नानगुडे यांचा खेळ बघण्यासाठी सुद्धा प्रेक्षक येतील या मैदानामध्ये. जिम्मी आणखीन एक चांगला फटका मात्र पॉइंटच्या दिशेने खेळून काढला होता. त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळते. थोडासा पाऊस सुद्धा मुसळधार आहे आणि या पावसामध्ये सुद्धा षटकार चौकारांची सुद्धा बरसात होते या वरळीच्या ग्राउंड मध्ये. जिम्मी यांच्याकडे सुद्धा चांगलं गोलंदाजी करण्याचं कसब आहे. चांगला चेंडू त्या ठिकाणी. आता षटकाराचं हे प्रत्युत्तर होतं जिम्मी यांचं. जिम्मी सुद्धा सातत्यपूर्वक खूप वर्ष क्रिकेट खेळतायत. खारला बिलॉंग करतात. उमेश इलेव्हन साठी क्रिकेट खेळलं आणि आता या ठिकाणी रिया इलेव्हन प्रभादेवी साठी सुद्धा क्रिकेट खेळतायत. सुंदर त्या ठिकाणी 2 चेंडू पाहायचं झालं तर पाहायला मिळतात आपल्याला जिम्मी नाटेकर यांचे. एक षटकार जरूर आला होता, त्यानंतर मात्र 2 चेंडू पाहायचं झालं तर कमबॅक करणारे होते. 8 धावा या ठिकाणी झाल्या आहेत. खूपच वेगवान चेंडू करण्याच्या नादात वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या 9 झाली आहे. पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पथावर आहे जिम्मी नाटेकर यांचा. यावेळेला आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, समोरच्या दिशेने तर खेळून काढलाय. एक धाव घेतली आहे, दुसरीचा सुद्धा प्रयत्न केला आणि 2 धावा त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत रोहित खरात आणि महेश नानगुडे यांनी. आणि या 2 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय तो 11 या धावसंख्ये 12 या धावसंख्येवरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री काळेश्वरी महाबळेश्वर या संघाची धावसंख्या झाली ती 12. एक षटकार जरूर आला होता महेश यांच्या बॅटमधनं, मात्र त्यानंतर जिम्मी नाटेकर यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली.
शिवम शिवम पहिला चेंडू आणि त्या ठिकाणी पाहायचं झालं तर किती धावा मिळतील मात्र चेंडू आतमध्ये आलाय. एक धाव तर पूर्ण झाली. महेश आणि रोहित यांच्या मधनं 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने 14 या धावसंख्येवरती संघ पोहोचतोय. चांगली त्या ठिकाणी फटकेबाजी चालू आहे. मात्र शिवम हे सुद्धा चांगले गोलंदाज आहे. त्यांची सुद्धा वर्णी लागली आहे हरिया इलेव्हन प्रबल या संघाच्या माध्यमातून. आणि यावेळेला रोहित खरात यांच्या बॅटमधनं एक सुंदर आणि असा दिमागदार फटका येतोय, चौकार येतोय. चांगली त्या ठिकाणी फटकेबाजी चालू आहे. एका बाजूला महेश सुद्धा चांगली फटकेबाजी करतायत तर दुसऱ्या बाजूला पाहायचं झालं तर रोहित खरात सुद्धा चांगली फटकेबाजी करतायत. दोन्ही फलंदाज पाहायचं झालं तर डावाचे सूत्र आपल्या खांद्यावरती घेतायत आणि फलंदाजी करतायत. यावेळेला शिवम यांचा चांगला चेंडू होता मात्र अतिरिक्त वाईट स्वरूपाची धाव कळवली जाते आहे. 19 धावा. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. पहिलं षटक जिम्मी यांनी हाताळलं होतं. पुन्हा एकदा शिवम. आणखीन एक चांगला चेंडू मात्र यावेळेला नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. एक अतिरिक्त धाव मिळेल. 20 धावा. पुढचा चेंडू पाहायचं झालं तर फ्री हिटचा असेल. म्हणजे पाहायचं झालं तर मालवणी मध्ये म्हण आहे, बाबा गेलो पंढरपुरात, इलो तरी वडे नाही इलो तरी वडे. सुंदर त्या ठिकाणी फटकेबाजी रोहित यांची. नो चेंडू होता, फ्री हिटचा चेंडू होता मात्र त्या ठिकाणी मोठा फटका मारण्यापासून वंचित त्या ठिकाणी ठेवलंय रोहित याला. एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने 21 धावा होत आहेत. दुसरं षटक चालू आहे. महेश आणि रोहित यांच्याकडे क्षमता आहे, यांच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे आणि त्यानुसार फलंदाजी सुद्धा करता येतं. थोडेसे पहिलं शांत असतात मात्र नंतर शांततेचं रूपांतर मात्र मोठमोठ्या फटक्यांमध्ये करता येतं. महेश यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी. महेश यांचा मात्र एका धावेचा प्रयत्न आणि एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसरं षटक पाहायचं झालं या ठिकाणी चालू आहे. 22 धावा झाल्या आहेत. मागच्या षटकात जेवढ्या धावा आल्या होत्या तेवढ्याच धावा देण्याचा प्रयत्न करतायत शिवम. 6 षटकांचा सामना आहे. अजूनही 4 षटकं बाकी आहेत त्या इनिंग मधील. यावेळेला आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळते आहे. सुंदर त्या ठिकाणी फटकेबाजी आणि 23 धावा झाल्या आहेत. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. धाव संख्या 23. आपण पाहतोय विश्वशाही दरबार आयोजित भव्य रबरबॉल क्रिकेट स्पर्धा. सौजन्य डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर. नो चेंडू घोषित केलाय. अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी मिळाला आणि अतिरिक्त धावा सुद्धा तितक्याच महत्वाच्या ठरल्या आहेत त्या श्री काळेश्वरी महाबळेश्वर या संघाला. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या 24 वर. शिवम चांगले गोलंदाज आहेत आणि यावेळेला अक्कू टप्प्याचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार आणि चेंडू सीमारेषेच्या पार चौकार. 27 धावा त्या ठिकाणी झाल्या आहेत. 28 धावा दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने मात्र धावसंख्या झाली ती 28. रोहित यांच्या बॅटमधनं एक नेत्रदीपक फटका आलाय. अकूट टप्प्याचा 28 धावा आहेत. अकूट टप्प्याचा बॉल होता त्याच्यावरती चांगला फटका, त्याच्यावरती धावा 4 मिळाल्या. दोन्ही पुण्याचे खेळाडू आहेत आणि रबर बॉल सुद्धा चांगले खेळतायत. ऋषी धोरे यांच्या नेतृत्वाखाली खेळतायत. 2 षटक या ठिकाणी समाप्ती झाले. धावसंख्या 28. 14ची सरासरी गाठली आहे ती रोहित आणि महेश यांनी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28.
आदित्य येत आहेत तर या 11 प्रभादेवी या संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी आदित्य यांची वर्णी लागली आहे. दोन षटक समाप्त. धावसंख्या 14. स्ट्राईकला महेश. शेवटच्या चेंडूवर पाय जाता रोहित यांच्या बॅटमधून चौकार आला होता आदित्य गोलंदाजीसाठी. यावेळेला महेश यांच्या बॅटमधनं एक लांब लचक डी.वाय. पटेलच्या शाळेवरती षटकार खेचलाय. सुंदर फटकेबाजी चालू आहे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा षटकार आला होता आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा षटकार आले. महेश यांच्या बॅटमधनं सुंदर फटकेबाजी केली आणि चुकीची दिशा आणि त्या दिशेवरती चांगले फटका त्या ठिकाणी परावर्तित केला आहे तो महेश नानगुडे यांनी. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती प्रहार षटकार येतोय. महेश नानगुडे मात्र त्या ठिकाणी चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहेत. रोहित खरं सुद्धा चांगली फलंदाजी करतात. मात्र दोन्ही फलंदाज पाहिजे एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा महेश. यावेळेला आणखीन एक कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. याही चेंडूवरती येतोय एक नेत्रदीपक चौकार. मात्र मेरिट वर फलंदाजी करतायत. जसा चेंडू येतो तशी बॅटचा फ्लो वरती करतायत आणि त्यावरती फलंदाजी चालू आहे. तर महेश नानगुडे यांची या चेंडूवरती पाहायचं झालं तर 4 धावा. धावसंख्या झाली ती 38. पहिले 2 चेंडू पाहायचं झालं तर 2 चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती पाहायचं झालं तर चौकार आलाय. 38 धावा झाल्या आहेत. महेश यांच्यावरती मात्र त्या ठिकाणी दारोमदार आहे आणि पुन्हा एकदा संधी तर निर्माण केली आहे. मात्र पावसाचं साम्राज्य त्या ठिकाणी मैदानामध्ये आहे आणि फलंदाज पोचू शकले नव्हते आणि त्याचा फायदा मात्र महेश आणि रोहित यांनी घेतला आहे. उपयुक्त अशा 2 धावा मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीने 40 धावसंख्येवरती पोचलाय तो श्री काळेश्वरी महाबळेश्वर हा संघ. आदित्य 3 चेंडूवरती 12 धावा दिल्या आहेत. वाईट चेंडू त्या ठिकाणी घोषित केलाय. उसळी खूपच मिळाली होती या चेंडूवरती आणि एक अतिरिक्त धाव पाहायचं झालं तर काळेश्वरी महाबळेश्वर या संघाला मिळते 41 धावा. धावाचा साईड सपाटा या ठिकाणी चालू केलाय तो महेश यांनी रोहित यांनी. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र मागच्या बाजूला पाहायचं झालं तर पॅकबंद दिशा असल्याने त्या ठिकाणी 1 धाव मिळेल. 42 धावा. महेश आणि पाहायचं झालं तर दुसऱ्या बाजूला रोहित सुंदर त्या ठिकाणी फटकेबाजी करतात आणि मुंबईचं क्रिकेटच असं आहे. अगदी 2 बिल्डिंगच्या मध्ये सुद्धा क्रिकेट खेळलं जातं, गल्लीस्थ क्रिकेट खेळलं जातं, गोल मैदानं सुद्धा असतात, पॅकबंद मध्ये ग्राउंड मध्ये सुद्धा क्रिकेट खेळलं जातं. हे मुंबईचं क्रिकेट आहे. कधी न थांबणारी मुंबई आणि त्याचप्रमाणे मुंबईचं क्रिकेट सुद्धा न थांबणार आहे. आणखीन एक वेगवान चेंडू होता त्या ठिकाणी. महेश यांना बिगेट करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र मागच्या दिशेला चेंडू जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्येमध्ये भर. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या होती ती 43. रोहित 8 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी करतायत तर 11 चेंडूमध्ये 24 वरती खेळतायत महेश नानगुडे. 43 धावा झाल्या आहेत पुण्याच्या संघाच्या आणि या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय. दिशेवरचं नियंत्रण त्या ठिकाणी सुटलं आदित्य यांचा आणि नोची 1 धाव त्या ठिकाणी कळवली जाते. 44 धावा झाल्या आहेत. पुढचा चेंडू फ्रीडचा असेल. जास्तीत जास्त धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा आणखीन एक वेगळं काहीतरी करण्याच्या नादात मात्र दिशेवरचं नियंत्रण त्या ठिकाणी सुटतं आदित्य यांचं आणि या ठिकाणी वाईट स्वरूपाची 1 धाव कळवली जाते. धावसंख्या 45 होते आहे. अजूनही फ्रीड चालू असेल. मागचा चेंडू पाहायचा झालं तर नो होता आदित्यांचा. फ्रीडचा चेंडू. स्ट्राईकला रोहित. थोडासा रनअप मध्ये व्यत्यय आला आणि त्या ठिकाणी थांबले कारण फ्रीडचा चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती हाताला पाहिजे हे मात्र लक्षात आहे आदित्य यांच्या. यावेळेला चाबूक शॉट. अगदी आपण ज्याप्रमाणे बॅडमिंटन खेळतो त्याप्रमाणे हा शॉट खेळलाय आणि रोहित यांच्या बॅट मध्ये एक सुंदर आणि डोळ्याचं पापणं फेडणारा षटकार येतोय
आणि या ठिकाणी अर्धशतक त्या ठिकाणी श्री काळेश्वरी महाबळेश्वर या संघाचं पूर्ण झालं आहे. 51 धावा. चांगले त्या ठिकाणी 51 धावांची पहिल्या विकेटसाठी त्या ठिकाणी पार्टनरशिप केली होती रोहित आणि महेश यांनी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 51. चांगली फटकेबाजी दोन्ही त्या ठिकाणी फलंदाज करतायत. एका बाजूला रोहित खरात पुण्याचेच खेळाडू आहेत, त्यावरून दुसऱ्या बाजूला पुण्याच्या मुळशी बावधनचे महेश नानगोडे. तीन षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न करतील पुण्याचा संघ. पाहायचं झालं तर मागील 2 ते 3 वर्षात त्या आपल्या नावाचा डंका पिटला या संघाने. ऋषी झोरे सर मात्र या संघाला आपल्यासोबत घेऊन चालतायत. त्यामध्ये महेश नानगोडे, रोहित खरात, धनंजय भिंताळे, शुभम शेळके असे गुणवान खेळाडू मात्र या संघामध्ये खेळतायत. आपण गतवर्षी सुद्धा ही स्पर्धा पाहिली. गतवर्षी ही स्पर्धा हिट झाली, याही वर्षा सुपर हिट होते आणि पुढच्या वर्षी पाहायचं झालं तर यंदा सुद्धा पुढच्या वर्षीच्या बक्षिसांचा घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी ही स्पर्धा 2 लाख 1 लाख अशा बक्षीस अशी असेल. तीन षटक समाप्त, धावसंख्या 51. विकी सिंग, विकी सिंग डिक्लेअर. विकी सिंग प्रभादेवी मधील आणखीन एक वेगवान गोलंदाज जे म्हणून त्यांची ख्याती आहे. विकी सिंग येत आहेत. पहिल्या चेंडूवरती एक डिक्लेअर स्वरूपाची धाव येते. यावेळेला आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी कव्हर डिझाईन मध्ये खेळून काढलाय महेश यांनी. 2 चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत. चौथं षटक या ठिकाणी चालू आहे. चौथं षटक 53 धावा झाल्या आहेत. एका बाजूला प्रभादेवी मधील संघ तर दुसऱ्या बाजूला पुण्याचा संघ आपण पाहतोय खेळताना. रोहित आणखीन एक अतिरिक्त उसळी मिळाली त्या ठिकाणी. वाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत. धावांचा मात्र सपाट आहे तो चालू ठेवलाय. फलंदाजी सुद्धा चांगली होते, त्याचप्रमाणे अतिरिक्त स्वरूपाच्या सुद्धा धावा येत आहेत. 55 धावा झाल्या आहेत. चांगली आणि अभेद्य अशी भागीदारी दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. यावेळेला चांगला चेंडू होता, कमबॅक करणारा चेंडू होता. विकी सिंग हे चांगले गोलंदाज आहेत प्रभादेवी मधील. मागची खूप काही वर्ष पाहायचं झालं तर आपलं क्रिकेट या ठिकाणी दाखवतायत. विक्रोळे मध्ये सुद्धा खेळताना चांगलं क्रिकेट आपण पाहायला मिळालं विकी सिंग यांचा. रोहित यांचा आणखीन एक चांगला चेंडू होता, मात्र एक धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी करायचा होता, मात्र महेश यांनी त्या ठिकाणी रोहित यांना थांबवलंय. चांगलं म्हणजे कम्युनिकेशन सुद्धा चांगलं आहे, दोघांचं कॉलिंग सुद्धा चांगलं आहे. कारण सामना सुद्धा महत्वाचा, आपण एक मोठी स्पर्धा खेळतो तर हे या गोष्टीमध्ये सातत्य ठेवावं लागतं. तेच महेश हेरतायत या ठिकाणी. 56 धावा झाल्या आहेत. विकी सिंग पुन्हा एकदा. यावेळेला विकी सिंग यांच्यावरती तडाखा दाखवलाय आणि या चेंडूवरती महेश यांच्या बॅट मधनं येतोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. सुंदर त्या ठिकाणी फटकेबाजी करतात, म्हणजे जेवढे चेंडू मेरिट होते तसं क्रिकेट खेळतात. सिंगल डबल वरती भर देत आहेत आणि जे चुकीचे चेंडू आहेत त्याच्यावरती सुद्धा मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत. कॅल्क्युलेशन वाईज क्रिकेट खेळतात. एका बाजूला रोहित तर दुसऱ्या बाजूला महेश. 62 धावा झाल्या आहेत. आणखीन एक, वा
काय फटका खेळलाय, सुंदर डोळ्याचं त्या ठिकाणी पारणं फेडणारा फटका पॉइंटच्या दिशेने आणि पॉइंट होणं षटकार आलाय. हा षटकार मात्र लक्षात राहील सर्वांच्या. दोन चेंडू 2 षटकार 68 धावा आहेत. 68 धावा झाल्या आहेत. दिनेश नाटेकर जिम्मी 4 षटकाच्या समाप्तीनंतर 68 धावा झाल्या आहेत. काय षटकार खेळलाय, सुंदर त्या ठिकाणी. मात्र क्रिकेटचं एक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं पुन्हा एकदा जिम्मी रोहित साठी. अतिशय वेगवान चेंडू त्या ठिकाणी जिम्मी यांचा मागच्या षटकामध्ये थोडेसे मागडे ठरले होते. या षटकामध्ये पहिला चेंडू अचूकतेवर रोहित यांना मात्र कोड्यात पडणारा चेंडू होता. अगदी 2 चेंडूवरती 2 षटकार मारले आहेत महेश यांनी. पुन्हा एकदा जिम्मी आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होते. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. चेंडू झाडाला लागून आतमध्ये आला होता आणि ती पडून धाव काढली आहे. धाव संख्या 69. 69 धावा झाल्या आहेत. महेश टिकलं स्वरूपाची 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. 70 धावा झाल्या आहेत. 2 आले होते, तिसरा वाचलाय. महेश सुंदर फटकेबाजी, अगदी 70 धावा झाल्यात. 5वं षटक या ठिकाणी चालू आहे. यावेळेला महेश यांच्या बॅट मधनं एक फटका तर खेळलाय, माझा त्या ठिकाणी झेल सोडलाय. संधी त्या ठिकाणी जिम्मी यांनी निर्माण केली होती. त्या ठिकाणी संधीचं सोनं होऊ शकलं नव्हतं. संधी निर्माण करतायत, मात्र क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मात्र ती साथ लाभली नाही या ठिकाणी. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धाव संख्या 71. रोहित सुद्धा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत. माझं मागचं क्षेत्र पाहायचं जरा डिक्लेअर स्वरूपाचं असल्यामुळे 1 धाव मिळते आहे. रोहित आणि महेश ही जोडी मात्र त्या ठिकाणी मैदानामध्ये जमली आहे. 72 72 धावा झाल्या आहेत. उर्वरित 1 चेंडू या षटकामधील बाकी आहे. रोहित शेवटचा चेंडू पहा कसा गोल करतायत आणि आणखीन एक डिक्लेअर स्वरूपाची धाव. 5 षटकं समाप्त होत आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 73 73 धावा झाल्या आहेत. उर्वरित पाहायचं जर 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कालचा दिवस पाहायचं झालं तर सर्वोच्च धाव संख्या झाली होती ती 91. महाकाली वॉरियर्स या संघाने मात्र उभारली होती. आणि कालचं पाहायचं झालं तर कालचा दिवस हायलाईट राहिला होता तो श्लोक अनावकर यांच्यासाठी. कारण अफलातून वय वर्ष 23 ते 24 असेल, मात्र अफलातून फलंदाजी केली होती. ते 24 चेंडूमध्ये 63 धावांची सदा बहार आणि सर्व वरळीकरांचे मात्र मन खुश केली होती या खेळाडूने. आणि पाहायचं झालं तर आमचे गुरुवर्य चंदू सर यांनी सुद्धा त्यांच्यासोबत सेल्फी घेतला होता, स्टेटसला सुद्धा ठेवला होता. विकी सिंग गोलंदाजीसाठी, तर स्ट्राईकला महेश नानगुडे. आणखीन एक चांगला फटका खेळला, मात्र याही चेंडूवरती आमच्या कॅमेरामनला चेंडू आदळलाय, चौकार येतोय. सुंदर फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. महेश नानगुडे यांची मागच्याच षटकामध्ये पाय झालं तर अगदी सुंदर फटका होता पॉइंट मधून आणि पॉइंटच्या डोक्यावरून हा षटकार आला होता. 77 धावा. कॅमेरामनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चेंडू जरूर लागला, मात्र आपला अँगल सोडला नाही. महेश नानगुडे या ठिकाणी मैदानामध्ये पावसाच्या धारा बरसत आहे. महेश नानगुडे सुद्धा बरसत आहेत. यावेळेला महेश नानगुडे खेळलाय तर पुन्हा एकदा एक संधी निर्माण केली आहे आणि
महेश त्या ठिकाणी बाद होत आहेत. सुंदर फटकेबाजी केली त्या ठिकाणी. 44 धावांची एक अफलातून इनिंग खेळून मात्र त्या ठिकाणी बाद झाले आहेत महेश नानगुडे. सुंदर फटकेबाजी. पुण्यामधून वरळीमध्ये आले आणि वरळीकरांची मन मात्र या ठिकाणी जिंकली आहेत. 44 धावा करून बाद झाले आहेत. धनंजय विंताडे. दोन चेंडू झाले. धावसंख्या झाली ती 77. नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. आणखीन एक पुण्याचे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची वर्णी आहे धनंजय भिंताडे. ISPL सारखी सुद्धा स्पर्धा मात्र या खेळाडूने गाजवली. सर्वच खेळाडू या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहायला मिळाले. कोणी ISPL खेळलाय, कोणी मुंबई प्रीमियर लीग खेळलाय, कोणी DY पाटील खेळलाय. धनंजय भिंताडे. तर विकी सिंग यांनी मात्र त्या ठिकाणी प्रभादेवी संघाला सफलता मिळवून दिली आहे. मागच्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती. एक षटकार वगळता विकी. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू मात्र विकी सिंग बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकतायत. कमबॅक करणारा षटक त्या ठिकाणी हाताळावं लागेल विकी सिंग यांना. 77 धावा झाल्या आहेत. एका बाजूला प्रभादेवी, एका बाजूला पुणे. यावेळेला आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि रनआउट स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्या ठिकाणी एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केले दोन्ही संघांनी, दोन्ही खेळाडूंनी त्या ठिकाणी. रोहित एका बाजूला मात्र त्या ठिकाणी तंबू ठोकून आहेत मैदानामध्ये. विकी रोहित साठी. रोहित पुन्हा एकदा वीड होत आहेत. विकी सिंग कमबॅक करतायत. धावांचा साईड सपाटा चालू होता, तो धावांचा साईड सपाटा कमी करण्याचा प्रयत्न करतायत. शेवटचा चेंडू. 78 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील आणि शेवटच्या चेंडूवरती दिशा चुकली आणि चुकीला माफी नाही. रोहित खरात यांच्या बॅट मध्ये येतोय षटकार. 84 धावा झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी पाहायचं झालं तर 85 धावांचं आव्हान दिलंय ते रिया 11 प्रभादेवी या संघाला. सुंदर फटकेबाजी. 85 धावांचं आव्हान दिलंय. रोहित खरात यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. महेश नानगुडे पाहायचं झालं तर 44 धावांची एक अफलातून इनिंग त्यांनी साकारली वरळीमध्ये. आणि रिया 11 प्रभादेवी या संघाला जिंकण्यासाठी 85 धावांचं आव्हान दिलंय. मात्र प्रभादेवी या संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. मागच्या वर्षी पाहायचं झालं तर सलमान सोलंकी यांनी सुद्धा या मैदानामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेतला होता. 85 धावा करायच्या आहेत. तर प्रथम नाणेफेक जिंकली होती, क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. माझा क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय होता थोडासा त्यांच्या पथ्यावर पडला नाहीये, कारण महेश नानगुडे यांची अफलातून इनिंग आपण पाहिली, रोहित खरात यांची बॅटिंग पाहिली आणि या दोन्ही खेळाडूंच्या खेळाच्या जोरावरती मात्र श्री काळेश्वरी महाबळेश्वर या संघाने 84 धावांचं आव्हान उभारलं होतं. 85 धावा जिंकण्यासाठी दिल्या होत्या आणि यानंतर समालोचन कक्षामध्ये बदल होईल. आमचे गुरुवर्य तसेच अखंड महाराष्ट्राचा एक लाडका आवाज चंदू सरांचा आवाज आपण ऐकू.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या डावाकडे आपण आलेलो आहोत आणि दुसऱ्या डावामध्ये विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं आहे. 85 धावांचं लक्ष असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 85 करायचे आहेत आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. सलमान आणि दुसऱ्या बाजूला रामानुज. चला मॅचला सुरुवात होते. सिद्धार्थ जाधव येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. विकी कलमे. चला विकी कलमे बॉलिंग साठी आलेले आहेत. रिया इलेव्हन प्रभादेवी एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते. सलमान आहेत बॅटिंगसाठी. वरळी परिसरातील एक धडाकेबाज बॅटर सलमान स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला रामानुज आहे आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर येत आहेत विक्की कलमे लातूर एक्सप्रेस. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. 85 करायचे आहेत. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. पहिलाच बॉल वेगात यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. सलमानने या वेळेला स्ट्रोक तर खेळलाय. सीमारेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. येईल चौकार. दिनेशजी मोरे संतोषजी मोरे यांच्या मालकीची टीम श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर, ज्यामध्ये पुणे परिसरातील खेळाडू पाहायला मिळतात. बॉलिंगसाठी आहे ही टीम तर बॅटिंगसाठी रिया 11 प्रभादेवी.
आणि वरळी विभागातील एक धडाकेबाज बॅटर सलमान सोलंकी ज्यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. पहिला बॉल जरी निर्धाव आला असेल, दुसऱ्या बॉलवर चौकार खेळलाय सलमान यांनी. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला लॉफ्टेड फटका सीमारेषेच्या दिशेने जातोय. जिकडे बॉल सीमारेषा पार होईल. सलमानची स्ट्रेंथ सुद्धा वेगळी आहे, मोठी आहे आणि त्यांनी ती झलक दाखवायला सुरुवात केली आहे. आलाय षटकार. स्ट्रोक खेळलाय परंतु बॉल पाठीमागे जातोय. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 12 वर गेलेली आहे, 11 वर गेलेली आहे. सुरुवात चांगली झाली आहे. चा पाठलाग करायचं लक्ष मोठं आहे, परंतु अशा प्रकारची जर रन आल्या तर अशक्य देखील नाहीये. पुन्हा एकदा विकी. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि तिकडे बॉलची उसळी जास्त होती, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय आणि +1 अशा 2 रन मिळणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. आता धावसंख्या 13 वर गेली आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. मॅच जर पाहिलं तर इकडे 6 षटकांचा सामना आहे आणि 6 षटकांमध्ये 85 करायचे आहेत. सुरुवात झाली आहे, चांगली झाली आहे. सलमान आहेत एका बाजूला, विकी कलमे एका बाजूला. आणखीन एक बिग हिट, परंतु यावेळेला टायमिंग नाही झालाय. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे दूर राहिले, येत आहेत तिकडे, परंतु तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या जात आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे, ती म्हणजे 15 वर. चांगली सुरुवात केली आहे सलमान यांनी. पहिला बॉल डॉट आला, परंतु त्याच्यानंतर षटकार चौकार खेळण्यात यशस्वी राहिले. धावसंख्या झालेली आहे ती एकंदरीत 15. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. आज पाऊस आहे आणि पावसाबरोबर वारा सुद्धा आहे. काल वारा कमी होता, परंतु आज वारा जास्त आहे आणि पाऊसही आहे. पावसाळ्याचं क्रिकेट आपण अनुभवतोय वरळीमध्ये, आदर्श नगरच्या या मैदानामध्ये. हा बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल, जिकडे हे षटक मात्र संपतंय. महाबळेश्वर टीमने एक गोष्ट केली आहे, यष्टांच्या पाठीमागे एक भिंत उभी केली आहे ऋषी जोरे नावाची. बॉल काय पाठीमागे जात नाही. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, आता मात्र 5 ओव्हरमध्ये 70 पाहिजेत. सिद्धार्थ जाधव म्हणजे सिद्धू बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडागावचा असणारा हा युवा खेळाडू सध्या चर्चेत आहे. त्यांच्या वेगासाठी लहान वयातच लक्ष वेधून घेतलं या युवा गोलंदाजाने. सिद्धार्थ बॉलिंगसाठी. पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल. रामानुज यांच्या बॅटमधून आलेला फटका, एका धावेचा 16 धावा धावफलकावर आहेत. सिद्धार्थ जाधव यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. अगदी प्रेसिडेंट कपच्या सुद्धा संघामध्ये या सिद्धार्थ जाधवचा समावेश होता, किंवा इंडिया कप जी बिहारला झाली त्या स्पर्धेमध्ये देखील हा बीडचा सिद्धू होता. आणखीन एक बॉल पाठीमागे जातोय. थोडासा लांब बॉल टाकण्याचा प्रयत्न तिकडे होतोय आणि धावसंख्या इकडे पुन्हा पुढे गेली 17.
ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता, व्हाईट बॉल कळवला जातो इकडे. आता धावसंख्या पुन्हा अवंतरच्या स्वरूपात. पहा, ज्यावेळेला आपण ओल्या वातावरणामध्ये मॅच खेळतोय तर 10-1 धावा तुमच्या अवंतरच्या स्वरूपातील देखील येतात. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत, एक रन मिळेल. दुसरीचा कॉल दिला होता परंतु सलमानने थांबवलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 वर. 19 धावा धाव फलकावर. सलमान पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेत. यासाठी स्ट्राईक घेतली होती सलमान यांनी. स्ट्राईक घेऊन एअर स्ट्राईक केलाय. येतोय षटकार. सलमान या कोसळणाऱ्या पावसात सुद्धा सलमान चांगली बॅटिंग करतायत. या षटकाराने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे गेली आहे. 25 झालेली आहे धावसंख्या. धावगती चांगली आहे. 85चा पाठलाग करायचा आहे मॅचला जिंकण्यासाठी. हा बॉल थोडासा लांब टाकला गेलाय, पाठीमागे मार्गस्थ होतोय. आणखीन एक चांगला बॉल सिद्धू यांच्याकडून इकडे पाहायला मिळालाय. 25 वर धावसंख्या आहे. 85चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 60 करायच्या आहेत. समोरच्या दिशेने खेळलाय आणि अगदी हो, अशा प्रकारच्या कॅचेस घेणं सोपं नसतं खरं. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे आणि 2 ओव्हरचा पहिला खेळ संपल्यानंतर धावसंख्या 26 झालेली आहे. मागील षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं राहिलं आणि अजूनही 59, 4 ओव्हरमध्ये 59 पाहिजेत. म्हणून येतात गोलंदाजीसाठी मनोज साठे. 2 ओव्हरमध्ये पहिल्या 26 रन आलेले आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 59 करायचे आहेत. अशक्य नाहीये. 26 झालेत. पहिला बॉल लांब आपटलाय आणि तिकडे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. सत्तावीस धावा धाव फलकावर. 58 पाहिजे. 24 बॉल. काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आई बॉल थोडासा लांब पाहायला मिळाला खरा. एक धाव तिकडे मिळेल. मनोज साठे ओला बॉल चांगला टाकतात. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. आई बॉल. नो बॉल मात्र इकडे घोषित केला जातोय. आणखीन एक अवंतरच्या स्वरूपातील धाव. 29 झालेले आहेत. मॅच थोडीशी लांब चालली आहे परंतु काही मोठे फटके आले तर रिअल 11 प्रभादेवीला देखील संधी आहे. ओ खेचून मारला. समोरच्या दिशेने मारला. सलमान वरळीचा सिक्सर किंग. त्यांच्या बॅट मधून येतोय षटकार. सलमान सोलंकी षटकार खेळतायत. आणखीन एक मोठा फटका इकडे त्यांना पाहायला मिळाला. धावसंख्या आता गेली आहे ती 35 वर. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 50 ची आवश्यकता आहे.
तिसरी ओव्हर सुरू आहे. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात केली आहे. आणखीन एक बिग हिट याही वेळेला समोर खेळलाय आणि हाही बॉल लांब लचक पाठवलाय. ही वरळी आमची आहे, आमची, आणि इकडे आमचा सुद्धा आवाज होणार असंच कदाचित सलमान तर सांगत नाहीये, कारण त्यांना या मैदानाचा अंदाज आहे. पुणे संघाने चांगली धावसंख्या बनवली आहे. या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या 85 चं टार्गेट त्यांनी ठेवलंय, परंतु त्याचा पाठलाग करत असताना सलमान तुटून पडलेत. 41, अजूनही 44 पाहिजेत. मॅच कट टू कट होणार आहे, कारण दोन्ही संघ चांगले आहेत. या पुण्याच्या श्री काळेश्वर 11 महाबळेश्वर, ऋषी जोरे आणि कंपनी, त्याचबरोबर संतोषजी मोरे, दिनेशजी मोरे यांच्या मालकीची असणारी टीम आहे. आणि गेल्या काही वर्षात सातत्याने हे पुणेकर खेळाडू मुंबईत येत आहेत, भले पराभूत होत आहेत, परंतु ऋषी जोरे यांनी त्यांना सातत्याने खेळवलं आणि आता असं काही बनवलं की त्याच्यामधील बरेचसे खेळाडू ISPL सुद्धा खेळले. आणि हे करता करता रबर बॉल स्पेशलिस्ट खेळाडू म्हणून देखील आता महेश नानगुडेचं आज महाराष्ट्रभर नाव घेतलं जात आहे. वेग पाहायला मिळाला खरा, परंतु इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आता इकडनं आम्हाला यष्टीरक्षक दिसत नाहीयेत, परंतु प्लस येत नाही म्हणजे किपिंग चांगली होते हे मात्र नक्की. आणखीन एक काय मारलाय बॉल, गेला वरळी स्पोर्ट्स क्लबवर आणि लगातारचा तिसरा षटकार म्हणजेच ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील यांच्याकडून सलमान यांना मिळणार तब्बल 1000 रुपये. चांगली बॅटिंग करतायत सलमान, आणि साजन पाटील सरांचंही कौतुकच करावं लागणार आहे. मोठी पारितोषिकं त्यांनी दिलेली आहेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर हे षटक मात्र महागडे राहिलं, म्हणून तर आम्ही नेहमी म्हणत असतो रबर बॉल क्रिकेटमध्ये तुमची एक ओव्हर किंवा एखादा बॅट्समन मॅचचं टर्निंग पॉईंट ठरतात, आणि ते सध्या पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल. 14 बॉल 39 वर सलमान खेळतायत, रामानुज त्यांची साथ देत आहेत, परंतु एक चांगली ओव्हर पुन्हा एकदा महाबळेश्वरला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. या षटकात रन आलेले आहेत. हो, हाही मारलाय, समोर मारलाय, परंतु टायमिंग तेवढं नाही झालंय आणि सलमान अडसर ठरत होते. त्याच सलमान यांना माघारी पाठवले मनोज यांनी, परंतु काय खेळलाय सलमान, मॅच बनवली सलमानने. कारण तिसरी ओव्हर सुरू असताना रन झालेले आहेत 49, म्हणजे मॅचला जिंकण्यासाठी 36 ची आवश्यकता आहे आणि तिसरी ओव्हर सुरू आहे. आता बरेच जण म्हणतील यार सलमान आउट नव्हता व्हायला पाहिजे, परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये नाही चालत. सलमान आउट झालाय तर आउट झालाय. आता बाकीच्यांना प्रयत्न करायचे आहेत आणि पुणे टीमने, महाबळेश्वर टीमने आता कमबॅक केलंय. अभिषेक बैद मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नायगाव परिसरातील खेळाडू आहेत. अभिषेक बैद, मनोज साठे मात्र विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 36 धावांची. 85 चा पाठलाग करायचा होता, परंतु चांगली सुरुवात केली आहे सलमानने. मनोज साठे, अभिषेक बैद यांच्यासाठी वेगवान बॉल टाकलाय, अपील देखील केलं गेलंय. 1 रन तिकडे मिळेल आणि धाव संख्या झालेली आहे ती 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत आणि अजूनही 35 ची आवश्यकता आहे. 3 ओव्हर बाकी आहेत.
पुन्हा एकदा बीड एक्सप्रेस बॉलिंगला सिद्धार्थ जाधव. समोर जर पाहिलं तर मुंबईच्या नायगावचा एक युवा खेळाडू अभिषेक बैद यांना आपण पाहतोय. वाळकेश्वर परिसरातील रामानुज यांनाही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल लांबून खेचण्याचा प्रयत्न सिद्धार्थने चांगल्या टप्प्यावर टाकलाय. जाईल याची रक्षकाकडे. आता मात्र 17 बॉल मध्ये पाहिजेत 35. ट्रोलिंग स्पोर्ट्सवर जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करू आणि घेऊन जाऊ या पावसाळी मॅचकडे. फटका खेळला खरा परंतु बॉल हवेचा आहे आणि जाईल गोशांकित क्षेत्राच्या दिशेने. 1 रन मिळेल. अजूनही जर पाहिलं तर 34 पाहिजेत. 16 बॉल बाकी आहेत. आई बॉल थोडस जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, लांबून खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. सिद्धू चांगली गोलंदाजी करतोय. पाय रबर बॉलचं क्रिकेट सुद्धा अगदी आता मराठवाड्यापर्यंत पोहोचलंय असंच म्हणावं लागेल, कारण मराठवाड्याचा बॉलर बॉलिंग करतोय या स्पर्धेमध्ये बीडचा. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा इकडे आहे. एकदा मी इथे थोडासा बॉल बाजूला गेलाय परंतु तिकडे थांबलेत. थोडस आरामात. आपल्याला अजून भरपूर क्रिकेट खेळायचं आहे आणि ही एक क्षण लक्षात राहण्यासारखे असतात पावसाळी क्रिकेटमधील. हा व्हिडिओ जरी आपण पुन्हा पाहिला ना तरी आपल्याला पुन्हा एकदा असायला येईल. हे पावसाळी क्रिकेट मधले क्षण आहेत. थोडीशी काळजी घ्या, सगळ्यांना विनंती असणार आमची. बॅट अगदी वेगात फिरवली आहे. बॉल आणखीन एक डॉट बॉल. मॅच थोडीशी लांब चालली आहे. सिद्धूचं हे षटक निर्णायक राहिलंय आतापर्यंत म्हणावं लागेल. या ओव्हरमध्ये फक्त 2 रन खर्च केल्या सिद्धार्थ जाधव बीड. आणि आणखीन एक चांगला बॉल. या ओव्हरमध्ये फक्त 3 रन आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता 12 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 32. बारा बॉल 32 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. काही षटकार काही चौकार मारावे लागणार आहेत. विके आले बॉलिंगला. श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर. हा बॉल पुढे केलाय. त्याच्यावर शो खेळलाय. जमीन लगत बॉल निघालाय पुढे. पाण्यामध्ये थांबलाय. एक धाव तिकडे मिळेल. दुसरी साडीचा कॉल दिलाय आणि आता एक धाव तेवढीच महत्वाची आहे या मॅच मध्ये. आता 11 बॉल मध्ये पाहिजे 30. अभिषेक बैद. गेली 1-2 पर्व जर पाहिलं तर अजित मोहितेंच्या बरोबरीने हा खेळाडू चांगलं क्रिकेट खेळतोय. पुन्हा एकदा पाऊस कोसळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि यस रिस्क घेतली इकडे खरी
आणि त्या प्रयत्नात विकेट आलेली आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले आहेत राजा शर्मा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत राजा शर्मा. एक वेगळी स्ट्रेंथ आहे, लांबत लांबवरचे फटके मारण्याची क्षमता राजा यांच्याकडे आहे. रामानुज आहेत, परंतु रामानुज यांच्या बॅटमधून अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. त्यांच्याकडून ती प्रतीक्षा असणार आहे. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्रोक खेळलाय, रामानुजच्या फटक्याची चर्चा करत होतो आणि रामानुज आता मोठा फटका खेळतायत, मारलाय षटकार. ही मॅच ऑन आहे असंच म्हणतायत. 9 बॉल बाकी आहेत आणि 24 ची आवश्यकता आहे. मॅच बनली आता. पाऊस देखील कोसळतोय. सलमानने चांगली सुरुवात केली, लक्ष मोठं आहे 85 धावांचं, परंतु मॅच आता बनायला लागली आहे. रामानुजच्या बॅटमधून असेच काही मोठे फटके आले ना, कारण राजा शर्मा मध्ये देखील मोठमोठे स्ट्रोक मारायची क्षमता आहे. 9 बॉलमध्ये 24 पाहिजेत. हे 3 बॉल खूप निर्णायक असतील. विकी कलमे पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. डिक्लेअरच्या स्वरूपातील 1 रन तिकडे मिळणार आहे. आता 8 मध्ये 23. फटका खेळलाय खरा, परंतु बॉल गोशांकित क्षेत्राच्या दिशेने जातोय का, तर यस जातोय. 22 पाहिजेत. बॉल बाकी आहेत ते 7 आणि धावा करायच्या आहेत त्या 22. त्याच्यामुळे मॅचच्या दृष्टीने हा बॉल महत्वाचा आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच आलेली आहे, ज्या ठिकाणी सात बॉल अजूनही बाकी आहेत आणि या 7 बॉल मध्ये 22 करायचे. रामानुज आणि आगमन होत आहे, ज्यांच्या आगमनाची आपण प्रतीक्षा करत होतो. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व साजन पाटील सर, प्राचार्य रिझवी कॉलेज, त्याचबरोबरीने एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व डॉक्टर साजन पाटील सरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि आज ही विश्वसाई क्रीडा मंडळाची स्पर्धा ज्यांच्या सौजन्याने इकडे पार पडत आहे, असे ॲडव्होकेट डॉक्टर प्राचार्य साजन पाटील सरांचं आगमन होत आहे. मॅच मात्र 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर 22 पाहिजेत. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. 7 मध्ये 22 पाहिजेत. रामानुज वालकेश्वर दक्षिण मुंबईतील एक धडाकेबाज बॅटर आहेत आणि स्ट्रोक तर खेळलाय, बॉल हवेत आहे. पाहूया किती लांबवर बॉल जाईल. या बॉलवर मोठा फटका पाहिजे होता आणि तो आलाय. आता मात्र मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 6 बॉल आणि 16. मॅच बनली आहे. रामानुजच्या बॅट मधून आलेले 2 षटकार आणि आता राजा शर्मा इन ऍक्शन आहेत. 85 सगळ्यात मोठं लक्ष समोर उभं राहिलं खरं, परंतु अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 16 पाहिजेत. आणि काळेश्वरी महाबळेश्वर हा संघ देखील काही कमी नाहीये.
याही संघात प्रतिभावंत खेळाडू आहेत आणि त्याच्यामुळे आता शेवटच्या ओव्हरमध्ये काय होणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय. 6 मध्ये 16. लगातार 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूंसाठी संपूर्ण स्पर्धेमध्ये साजन पाटील सरांकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आणि कोणताही गोलंदाज ज्यांनी लगातार 2 विकेट घेतल्या त्यांच्यासाठी पुरस्कार आहे 500 रुपयाचा आणि त्याच वेळेला समालोचकाला सुद्धा तेवढाच पुरस्कार आहे. एक अनोखं पारितोषिक देखील त्यांच्या वतीने आहे. परंतु मॅच बनली आहे, मॅच ही सुद्धा बनली आणि साजन पाटील सरांचं इकडे आगमन झालंय. शेवटच्या ओव्हरमध्ये 16 करायचे आहेत. धनंजय भिंताडे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. पुण्याचे एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहे. पाऊस कोसळतोय, मॅच चांगली चालली आहे. रिया 11 प्रभादेवी स्थानिक खेळाडूंचा संघ आहे एका बाजूला आणि पुणे परिसरातील खेळाडूंचा संघ एका बाजूला. श्री काळेश्वरी महाबळेश्वर, दिनेशजी मोरे साहेब आणि संतोषजी मोरे साहेब यांच्या मालकीची टीम. पहिला बॉल व्हाईट बॉल मात्र इकडे घोषित केला जातोय आणि पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपातील विकेट येते. बॉलला जास्त बाउन्स आहे, व्हाईट बॉल कळवला जातो. म्हणजे 6 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी आता 15 पाहिजेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये ही मॅच आहे खरी. 6 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत 15. मॅच चांगली रंगतदार होऊ लागली आहे. श्री काळेश्वरी महाबळेश्वर एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने हा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय खरा आणि त्या प्रयत्नात आणखीन एक विकेट आली आहे. पाच बॉल मध्ये अजूनही 15 पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. एखादा मोठा फटका मॅचचं गणित बदलू शकतो. दुसऱ्या बाजूला धनंजय एक चाणाक्ष गोलंदाज आहे. नुकतीच मान्सून सुपर सिरीज मध्ये चांगली बॉलिंग केली होती त्यांनी. मनसूर आलेले बॅटिंग साठी. चला मनसूर आलेले बॅटिंग साठी. युवा टॅलेंट आहे.
स्ट्रोक खेळलाय, स्ट्राईक घेऊन एअर स्ट्राईक केलाय, याच साठी केला होता अट्टहास आणि इकडे आलेला आहे षटकार. आता 4 बॉल बाकी आहेत, 9ची आवश्यकता आहे आणि संतोष मगदूम यांनी जे लगातारचे 3 षटकार मारले त्यांच्यासाठी साजन पाटील सर यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार. 2 दिवसात जेवढे खेळाडू लगातार 3 षटकार मारतील सगळ्यांसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आणि त्यावेळेला जे कॉमेंट्री करत असतील त्यांना 1000चा पुरस्कार. आणि 2 दिवसात बऱ्याच ठिकाणी हॅट्रिकला पारितोषिक लावतात, सरांनी हॅट्रिकला नाही लावलंय, लागोपाठ 2 घ्या तरी सुद्धा पारितोषिक. अजूनही मॅच संपलेली नाहीये. हा बॉल नो बॉल घोषित केला जातोय, लांब आपटला यावेळेला. 4 बॉल मध्ये 8, 85चा पाठलाग करायचा होता. मॅच पहा काय जबरदस्त चालली आहे, परंतु धनंजय देखील एक जिगरबाज खेळाडू आहेत. काय अडवलाय बॉल, 1 रन तर ऋषी जोरे यांनी वाचवलाय आणि बरेचसे तुम्ही पाहाल की बरेचसे डबल रन नाही गेलेत पाठी, तेवढी चांगली किपिंग केली त्यांनी. आणखीन एक वेगवान बॉल तोही अडवलाय. म्हणून तर म्हटलं ना, या टीमच्या यशांच्या पाठीमागे एक भिंत उभी असते ऋषी जोरे नावाची. डॉट बॉल आलाय म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 8, चांगली मॅच चालली आहे, कट टू कट फाईट. धनंजय, हा ही बॉल उसळी जास्त पाहायला मिळते आणि आता नो बॉल इकडे घोषित केला जातो म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 3 मध्ये 7. मॅचची उत्कंठा वाढली आहे, पाऊस मात्र पडतोय. कंपल्सरी चेंज हा नियम आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 3 बॉल मध्ये 7 पाहिजेत. एक चांगली मॅच आपण पाहतोय, प्रभादेवीचा रिया 11 तर श्री काळेश्वरी महाबळेश्वर अशी ही मॅच. हा बॉल जाईल यष्टी रक्षकाच्या दिशेने. आता मात्र या फ्री हिटच्या बॉलवर मात्र रन आलेली नाहीयेत आणि आता 2 बॉल मध्ये 7 पाहिजेत. रामानुज एका बाजूने 24 वर बॅटिंग करतायत. वा 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 वा, यष्टी रक्षण सुद्धा ऋषी जोरे यांनी काय केलंय. 5-6 रन तर त्यांनी डबल गेले असते अशा वाचवल्यात. दोन बॉल 7, मॅच संपलेली नाहीये. हा रामानुज सुद्धा फायटर आहे, धनंजय सुद्धा फायटर आहेत. वरळी मान्सून धमाका, हा थोडासा लांबून खेचायचा प्रयत्न तिकडे राहिला. 1 धाव तर घेतली गेलेली आहे. दुसरी साडीचा कॉल दिला गेलाय आणि 2 रन त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर आणि या बॉलची उसळी चेक करण्याची मागणी केलेली आहे बॅटरने.
आणि आता 1 बॉल आणि 5, 1 बॉल 5. काल 1 बॉल 3 पाहिजे होते. दिनू कांबळे होते, त्यांनी मारला होता षटकार. तो कालचा दिवस होता, हा आजचा दिवस आहे. तो शनिवार होता, आज रविवार आहे. पाहूया आता काय होणार. 1 बॉल शेवटचा बाकी आहे आणि मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 5. रामानुज वाळकेश्वरचा सिक्सर किंग म्हटलं जातं, तर पुण्याच्या उंडरी गावचे एक जबरदस्त गोलंदाज धनंजय भिंताडे एकमेकांच्या विरोधात जर षटकार मारला तर जल्लोष इकडे होताना पाहायला मिळेल. पाहूया काय होत आहे. रामानुज, धनंजय, धनंजय, रामानुज. महाबळेश्वर एका बाजूला आहे, प्रभादेवी एका बाजूला आहे. हो हो, चांगला बॉल आणि या मॅचला जिंकलं जात आहे. श्री काळेश्वरी महाबळेश्वर. एक चांगली मॅच पाहायला मिळाली. रामानुज चांगले लढले, सलमानने चांगली सुरुवात केली, परंतु मॅच जिंकली जाते. श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर. दिनेशजी मोरे, संतोषजी मोरे आणि कंपनी या मॅचला जिंकतायत. अभिनंदन. चला कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला कॅप्टन या. आणि छापा कॉल केला होता, छापा आलेला आहे. निर्णय विचारतोय. फील्डिंग सर. फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि महाबळेश्वरला बॅटिंग करायची आहे. आणि सामनावीराचा पुरस्कार सलमान सोलंकी आपणही या. आणि सामनावीराचा पुरस्कार साजन पाटील सर, ॲडव्होकेट डॉक्टर प्राचार्य रिझवी कॉलेज, साजन पाटील सरांच्या शुभ हस्ते हा ब्रँडेड टी शर्ट दिला जातोय. आपले रायनो एक्स, आपलेच मराठमोळे उद्योजक रायनो एक्स शिर्के साहेब, अथर्व शिर्के यांचा या ब्रँडचा असणारं टी शर्ट आणि खास सोन्याचं हे आयुष्यभर लक्षात राहील असं हे असा हा पुरस्कार आहे, ज्यामध्ये महालक्ष्मीची प्रतिमा आहे, त्याला मात्र सोन्याचा मुलामा आहे, त्याच्यामुळे ते जपून ठेवायचे. थोडंसं आपण महेश नानगुडे यांच्याविषयी यांच्याबरोबर चर्चा करूयात. महेश, कसं वाटतं ज्यावेळेला पावसाळी क्रिकेट सुरू होतं आणि पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा खेळायला मुंबईत तुम्ही येता, ही स्पर्धा गेल्याही वर्षी